ब्रह्मा हे किम स्वरूप आहे हे सांगतात. आपलं ज्ञेयम तत्प्रोक्षामी ज्ञात्वा अनादिवत परम ब्रह्मण सत्तरना सर्वदा पाणीपादंत सर्वदा श्रुतिमल लोके असं म्हणत जा की श्लोक पाठ माया सर्वदा श्रुतिमल लोके. गीता पाठ नाही का? अरे गीता पाठ नाही का? सर्वेंद्रिय गुणाभासन नाता कोणता अभिव्यक्तम अभिव्यक्त म्हणजे उपाधीच्यामुळे ते भिन्न होत नाही. भूतेषु विभक्तमिव अविभक्तम विभक्तेषु भूतेषु विभक्त उपाधीच्यामुळे ते वेगळं होत नाही. शीतम भूतभर्तुज भूताचंही धारण करणारा दर्शनेय असं जे परमात्मा स्वरूप. ग्रशिष्णू म्हणजे लय करणारे कोण आहे तेच आहे. आणि प्रभाविष्णू म्हणजे जन्म देणारा नाही का? उत्पत्ती आणि लय हे दोन्ही धर्म ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी. सर्व जगताची उत्पत्ती कोणामुळे होते? मायेमुळे का? माया ही मानावी लागते. नाही का? व्यवहारामध्ये सुद्धा पदार्थ कोण आणून देत असतो? यजमान. आणि स्वयंपाक कोण करत असते? यजमान का? मग यजमान का आचार्य आहे का? मग पदार्थ आणून पैसा कमवण्याचं काम कोण करतं? माणूस. आणि मग अन्न करून ताटामध्ये वाढण्याचं काम कोण करते? कोण करते? बाई करते ना. इतकं लाजायचं होतं. जोडपं असते ना. असं काय करतं? ज्याचं काम तिथं स्वयंपाक करण्याचं काम ते बाकी कोणत्या तरी देशात आहे म्हणतात. पुढे येणार आहे तुम्हाला. बरं पुढे येणार आहे म्हटलं. सगळं स्वयंपाक वगैरे करण्याचं काम कोण करते? मग हाच करतो. आणि बाईला ताट वाढून देण्याचं काम कोण करतो? हे प्रकृती पुरुषाच्या विवेकामध्ये आलेला आहे. तैसे अनेकीभूत जाती आहे एक व्याप्ती विश्वकार्य सुमती कारण जग आहे. म्हणलं हे ब्रह्म कसं आहे? व्यापक स्वरूपाचं असल्यामुळे उंबराच्या घरी अनेक आणि दिसत असले तरी सर्व आणि याच्यामध्ये कोण व्यापून असते? माती. दुसरं काय त्याच्यात? व्याप्ती सांगतात ना या ठिकाणी. अनेक ठिकाणी व्याप्ती सांगितली ना. 7व्या अध्यायामध्ये सांगितले, 9व्या अध्यायामध्ये गतिर्भरता प्रभू आहे का नाही? पण आणखी 15व्यामध्ये सांगणार आहे यदा आदित्य कथन दे. आता सर्व पदार्थामध्ये ते व्यापून आहे. म्हणून हे सुमती म्हणजे बुद्धिमान असणारे अर्जुनात सर्व जगताला कारण आहे. भूताकार जेतोनी जायचा व्याप आधार. कल्लोळी सागरचा याप्रमाणे ज्याप्रमाणे आणखी सर्व भूतांना आधार कोणाचा आहे? जो जगत आधार असं म्हणत असतात. आधारही सुद्धा त्याचाच आहे. आणि कल्लोळा सागर जी यापरी पाण्यावर ते तरंग उत्पन्न होत असतात. तरंगाला आधार कोण आहे? पाणीच आहे. उत्पन्न कोणापासून होते? कोणावर राहते? लय झाला तर. तसं हे जगात कोणापासून उत्पन्न होतं? थोडे घ्यायचं ब्रह्मापासून म्हटलं तर ते गौण भाग दिसते आहे का? मग ब्रह्मापासून म्हणण्यापेक्षा माया विशिष्ट चेतनापासून असं म्हणायचं आहे. त्याच्यामध्ये माया विशिष्ट चेतन म्हटलं तर माया आली की काय आली?
कारण केवळ ब्रह्मापासून जगात उत्पन्न होऊ शकत आहे खरे. ज्या अर्थी मूल दिसते त्या अर्थी बाई काय केली पाहिजे, मांडलीच पाहिजे. त्याप्रमाणे जगतरूपी मूल दिसते तेव्हा माया काय केली पाहिजे. म्हणून या भूताकार जेथून त्याचा आधार, या सर्व भूताला आधार कोण आहे? परमात्मा. दृष्टांत कल्लोळा सागर जियापरे. पाण्यावरची लाट पाण्यातून उत्पन्न होते, पाण्यावरच राहते आणि पाण्यातच काय होते दिसते, लीन होत असते. त्याप्रमाणे बल्यादी तिने वैशी काय एकची जैशी तैशी आदिस्थिती ग्रसी अखंड जया. बल्यादी तिने वैशी, बालपण, तरुणपण, म्हातारपण, शरीर किती असते एकच, पण तीन प्रकार दिसते. त्याच्या आधी स्थिती ग्रासी अखंड जय. तेव्हा जगताच्या पूर्वी कोण होता? परमात्माच होता. उत्पत्ती करणारा कोण? तोच. पुढे आणखी ग्रास करणारा आहे कोण? तोच आहे ना. असा अखंड स्वरूपाचा ब्रह्मतत्व आहे. एकच शेतकरी असतो ना, नाही का, पिकाची पेरणी करणारा तोच, पुढे वाढवणार आहे आणि पुढे कारखान्यात नेणार आहे तोच असतो. त्याप्रमाणे हे आधी अंतस्थिती ग्रासी अखंड जे. अखंड म्हणजे ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे आणखी वियोग नाही असं जे तत्व सातत्याने असणारं ते त्याला अखंड असं म्हणत असतात. सायं प्राप्त मध्यान्ह होता जाता निर्वाण जैसे का गगन पालटे ना. आकाश असते ना, मग त्याच्यामध्ये तीन आहे ना, एक प्रभात म्हणतात त्याला, सकाळची वेळ, त्याला प्रातर असं म्हणायचं, मधलं मध्यान्ह म्हणायचं, आणि पुढे मग कांचे सायंकाळ. आता कोण नाही का, सायंकाळ असते ना, पुढे मग रात्रीला काय होते, होता जाता दिनमान. पण आकाश कसं आहे? एकच आहे. त्या आकाशामध्ये तिन्ही आपल्याला दिसते, प्रातः, मध्यान्ह आणि सायं. या सर्वाला आधार कोण आहे? आकाश. आकाश हे सर्वांमध्ये मोठं भूत आहे ना. भूत म्हणजे नाही, भूत म्हणजे मसनातलं नव्हे. भूत शब्दाचा अर्थ आहे, त्याच्यामध्ये भूत धातू आहे. भूतपासून कर्मणी विचाराचे हे होत असते. कमापासून गत, भूपासून भूत. भूत म्हणजे झालेले. सृष्टी वेळे प्रवृत्तमा नाम जया म्हणते ब्रह्मा. क्षितिजे विष्णू नामा एकच आहे बघा. त्याप्रमाणे त्याला नावं येत असतात. उत्पत्ती कालामध्ये त्याला ब्रह्मदेव म्हणायचं, पोषण कालामध्ये त्याला विष्णू म्हणायचं, आणि पुढे सर्वाचा ग्रास करणारा, लय करणारा असल्यामुळे त्याला काय म्हणायचं? शंकर म्हणायचं. असं आहे. कमी जास्त झाला म्हणजे एखादा माणूस म्हणते उघडं का म्हणला तिसरा डोळा. त्या शंकराचं वर्णन केलं आहे. 3 दिवस केलेले आहे. ब्रह्मा, विष्णू आणि ब्रह्मा. मग आकार आरपेन उद्धवजे म्हणे, सर्व आकाराला नष्ट करणारा कोण आहे? शंकरांच्याकडे आलेलं आहे का? ते गुणत्रय जेव्हा लोपे ते शून्य. बरं, या गुणाच्या पलीकडे आणखी कोण तत्व आहे काय? गुण तरी कोणावरती पासतात? त्रिकिर गुणमयीर भावे बी सर्व ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी गुण आहे का निर्गुण आहे? ते मग गुण कोणाचे आहे? मायेचे. तिला त्रिगुणात्मिका असं म्हणत असतात. मग गुणाच्या पलीकडे कोण आहे? निर्गुण स्वरूप ज्याला म्हणतात. गुणात्रयात ते निर्गुण, म्हणजे शून्य ते महाशून्य श्रुती वचन समज. मग अंतिम तत्व कोणचं आहे? त्याला शून्य. पण हे तुमच्या याचं शून्य नाही घ्यायचं, तुमच्या बुद्धांचं. शून्यम शून्यम स्वलक्षणम सुलक्षणम क्षणिकम क्षणिकम दुःखम दुःखम असे त्यांचे चार आहे. ते शून्य म्हणतात. अभावरूप शून्य म्हणतात. अभावापासून भावरूप पातळी. मग पेरलाच नाही तर उगवेल, बाटच नाही उभी केली तर मग
अरे परीक्षेत कशी लिहिता येईल? मला लिहिली याची वाट काय? ते समजून गेले तुम्ही आता सांगण्याचं काय नको. शून्य आहे म्हणून परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी भावरूपता कोणतीच नसल्यामुळे शून्य म्हटलं. शून्य म्हणजे पोकळ नव्हे, पोकळी नव्हे, भरीव म्हणायचं. काय म्हणे? भरला घनदाट. म्हणून शून्य म्हणून सांगण्याचं अंतिम तत्व. आता ज्याच्या पलीकडे दुसरं तत्व नाही त्याला अंतिम नाही का. आमच्या प्रकृती पलीकडील भावून जरी कल्पदेवी नरागसी तरी माझे विश्वही व्हावं. मीच आहे एकटा, दुसरं काहीही नाही, हे सांगण्याचं तात्पर्य. शून्यते ते शून्यते महाशून्य श्रुती वचन. म्हणून श्रुतीने ब्रह्मस्वरूपाला शून्य म्हटलेलं आहे. पण ते बुद्धाचं शून्य नाही घ्यायचं. मग कोणतं घ्यायचं? वेदांताचं घ्यायचं. आणखी पुन्हा ब्रह्माचं वर्णन विशेषण देऊन करतात. ज्योतिषामपि तज्ज्योति तमसः परमुच्यते. ज्ञानम नेयम ज्ञानगम्यम ब्रह्म सर्वस्य. ज्योतिषामपि ज्योती. ते तेजाचंही सुद्धा काय? तेज आहे. ज्योती आहे ना, ज्याचे प्रकाश असते त्याला ज्योती असं म्हणत असतात. ज्योत असते. मग प्रकाश असतो. प्रकाश हे कोणाचं रूप आहे? ब्रह्माचं आहे. सूर्याच्या ठिकाणी प्रकाश असतो, दिव्याच्या ठिकाणी प्रकाश असतो. या सर्व प्रकाशाला मूळ कारण कोण आहे? मग याचा सर्वगतम सौक्ष्म्यात आकर्षण सर्वत्र अवस्थितो देहे तथात्मा ज्योतिषामपि ज्योती. मग सूर्याच्या ठिकाणी असलेला जो प्रकाश आहे, यदादित्यगतम यच्चंद्रमसि. ज्योतिषामपि तज्ज्योति तमसः परमुच्यते. तमसः परमुच्यते म्हणजे अंधाराचे काय आहे? पलीकडे. प्रकाशाचे पलीकडे, अंधाराचे पलीकडे. त्याचं प्रकाशन करते. कोणाचा? अंधाराचा. या ठिकाणी प्रकाश आहे, कोणामुळे कळेल तुम्हाला? त्याचं प्रकाशन कोणी केलं? या ठिकाणी काय आहे? मग याचंही प्रकाशन करणारा कोणीतरी आहे की नाही? बरं, या ठिकाणी अंधार आहे, कशामुळे कळाला? सूर्याच्यामुळे का? मग कोणामुळे? ब्रह्मस्वरूपामुळे. ते अंधाराचे प्रकाशन करते आणि प्रकाशाचे काय करते? बरं का. सूर्य अंधकाराचं प्रकाशन करीत नाही. सूर्य उगवला की अंधकार संपला. हळूहळू जातो का धावत जातो? अंधकार काय माणूस आहे का? पण श्रुती वचन संमत. ज्योतिषामपि तज्ज्योति तमसः परमुच्यते. त्रिपुटी असते व ज्ञाता ज्ञानाने. ज्ञान आहे तोच आहे, ज्ञेय सुद्धा तोच आहे. ज्ञानाच्या रूपाने जाणल्या जात असते ते ब्रह्मतत्वच आहे. म्हणलं एवढं मोठं ब्रह्माचं वर्णन केलं आहे तरी कुठे? हृदय सर्वस्य विष्ठितम तैसा हृदयामध्ये मी का भ्रांतासी का. त्याला दिव्य दृष्टी लागत असते, ज्ञानदृष्टी लागत असते. परमात्मा आहे असं म्हटल्यानंतर एखादा मनुष्य वारला म्हणजे त्याचा हे करते ना, पोस्ट मारतो. मग त्याच्यात काय आत्मा दिसत असतो. हॉस्पिटलमध्ये वारला म्हणजे त्याचा प्रयत्न होऊ देत नाही. त्याचं काय करतात? मग त्याच्यात दिसतो का? ज्ञानदृष्टी पाहिजे. कोणती? अग्नीचे दीपन, अग्नीला चेतवणारं. चंद्राचे सुद्धा जीवन उपजीव्य असं म्हणत असतात. आणि सूर्याचे नाही ना देखत विजय नाही. सूर्याच्या ठिकाणी असलेला प्रकाश कोणाचा आहे? याचाच आहे. जयाचे नि उजेडे तारांगण उघडे. तारांगणाच्या ठिकाणी सुद्धा काय असतो? प्रकाश असतो. तुमच्या रात्रीच्या कालामध्ये नाही का, अमावस्येच्या कालामध्ये तारे दिसतात ना,
एक एक पृथ्वी आहे असं म्हणतात, आपल्याला काय माहिती नाही. पण हे ज्योतिष जाणारे लोक आहे ना, ते म्हणतात एक एक तारा म्हणजे एक एक आहे. किती उंच आहे अजून सांगता येत नाही. त्याचा प्रकाश मात्र कुठे येतो, इथं येतो. महातेज सुरवाडे राटजेने. महातेज म्हणजे अग्नी. अग्निसुद्धा आणखी दाहकता आणि प्रकाश देतो. याला कारण जर कोण असेल, परमात्मा तत्वच आहे. आधीचे आधी, वृद्धीचे जे बुद्धी आणि बुद्धीचे जे बुद्धी, जीवाचा जीव, सगळ्या ठिकाणी उपजीव त्याचं सांगतात. कोणत्याही गोष्टीला प्रारंभ असतो. म्हणलं प्रारंभाला सुद्धा कारण हाच आहे. बुद्धीचे जे बुद्धी जे काही प्रकाशनाचं कार्य करते, त्यालाही सुद्धा जीवे देणारा हा परमात्माच आहे. नाही, वृद्धीचे जे बुद्धी खरी आहे, बुद्धीचे नाही का, आदी आणि वृद्धी असे दोन धर्म असतात ना, त्या वृद्धी धर्माचा सुद्धा वृद्धी मीच आहे. बुद्धीचेही बुद्धी जाणण्याचं जे काम करत असते ते कोणाच्या सत्तेमुळे, जीवाचा जीव. आपण जीवदशेमध्ये आलेला ना, अंडदशे आर्ध स्वेदज उद्भिद माझ्या ठिकाणी असलेलं जीवत्व आहे. मुळामध्ये मूळ स्वरूप कोणाचं आहे, मग हाच सर्वांचा चालक आहे. मनाचे मन परमात्मा स्वरूप कसं आहे, मन असं म्हटलं आहे. मन जे काही क्रिया करत असतं, कोणाच्या सत्तेमुळे क्रिया करतं. मना एक प्रश्न आहे, त्याच्यामध्ये हा सगळा सुंदर आहे. यद वाचानक युधितम येन भेद येऊन वाघबद्धते. वाणी जे आणखी बोलण्याचं कार्य करत असते, कोणाच्या सत्तेमुळे, याच्यासाठी आहे. वृक्षाची पान अंत ऐकले, तुझ्या सत्तेने वेदाची ओढ. सगळं इथं घ्यायचं, लावायचं बा त्याच्यामध्ये. कानाचे कान, वाचेची वाचा, ही सगळी इंद्रिय आपल्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. नाही का, पाहण्याचं ऐकण्याचं काम कान करत असते, पण कोणाच्या सत्तेमुळे, ईश्वरी सत्ता काय करते. एखाद्या प्रेताला कान आहे की नाही, मग सर्व बुद्धी आहे की, मग किती वाजवलं तरी सुद्धा प्रेत उठून बसतं. काय म्हणलं उठून बसतं वाजवलं किंवा प्रेत घेऊन चाललेले आहे. आणि त्याच्यामध्ये जर काही हे झालं प्रेत असं म्हणतं का, किंवा 4 माणसं घेऊन जात असतात ना प्रेताले, जरा वाकडे तिकडे पाय टाकायला लागलं प्रेत वरचं असं म्हणतं का, हे नीट चालते. काय खाली पडलं काय, आणि ते असं सांगतात. आपल्याला काय माहिती, ते प्रेत नेत होते. चांगलं काही बांधलं नाही त्याला तिरडीवरती, आणि ते बाबळीच्या झाडा खाली घेऊन चालले. ते काट्याच्यामुळे ते वर अटकलं. तरी माणसाने नाही, त्याला समजायला पाहिजे की वजन का होत नाही. खाली ठेवायला लागले, प्रेतच दिसेल. म्हणून इंद्रियाची हात चालू होत असते कोणाच्यामुळे, प्राणामुळे. बरं का, तोही काही एकदा प्राणाचाही प्राणस्य प्राण असं म्हटलंय प्रश्नोपनिषदामध्ये आहे. येणे क्षते शृणोती दम जिग्रती व्या करोती च स्वाद स्वाद. करते ते करते पण जयाचे नाही. आकार जेणे आकारे, विस्तार जेणे विस्तारे, संवार जेतो संवारे पंडुगोरा. हा जो काही आकार दिसत असतो, कोणाच्यामुळे आपल्याला प्रतीतीला येतो. आणि हा जो काही विस्तार दिसतो, याचे या जगताचा विस्तार माझ्या विस्तारलेपणाचे नावे. जैसे दूध मुराले त्याची स्वभावे. संवार जेणे संवारे. संवारे एक सिवा. शेतकरी असतो ना, ऊस वाढवणार आहे, तोच पुढे तोडून नेणार आहे. काय करे, म्हणजे ब्रह्मा विष्णू असं लावलं तरी
नाही का, पेरणार आहे कोण? शेतकरी. वाढवणार आहे कोण? आणि पुढे नेणार आहे कोण? मेदिनीचे मेदिनी पाणी पिवणी असे पाणी, तुझ्या दिवेलावाणी देणे तुझे. पृथ्वी आप तेज असं म्हणत असतात. पृथ्वीच्या ठिकाणी आकाशे सर्वत्र वसावे बाणे, पृथ्वीवर आज्ञा माझी, म्या बोलविल्या पाणी नाही. तेजा दिवे लावणी जेणे तुझे. नाही का, एका दिव्याने जशी आपण अनेक दिवे लावत असतो त्याप्रमाणे दिवा शब्द म्हणजे प्रकाशवाचक याचा. दिसणारा जो प्रकाश आहे त्याचे प्रकाशन करणारे ब्रह्मतत्व काय केलं पाहिजे? मानलं पाहिजे. वायूचा श्वासोश्वास, गगनाचा अवकाश, अनासो आगवाची आभास आभास जेणे. ते वेदांत शास्त्रामध्ये आणखी विवर्तवाद सांगितलेला आहे. त्या विवर्तवादामध्ये आणखी नाही का, विवर्त भास होत असतो तो कोणामुळे होत असतो? प्रत्येकाची मतं भिन्न भिन्न असतात. नसून भास होत असतो त्यावेळेला त्याचं कोणीतरी प्रकाशन करणारा काय केला पाहिजे? मानलाच पाहिजे. श्वासोश्वास, वायू जो आपलं काम करत असतो त्याचा श्वासोश्वास जर कोणाचं परमात्मा तत्व आहे आणि कोणाच्या याची एक गवळण नाही बा, याची नवळपणे यवन हा, याची महातेजे तेज होता आणि येण्याची पडून सुंदर गवळण आहे. याची महातेजे तेज, याची भाव बळे अवनी आगर. किंबहुना हे असो, इथं विषय संपवून टाकतात. आगवाची आभास आभास जेणे. या सर्व जगताचं प्रकाशन करणारं जे तत्व असेल त्याला ब्रह्मज्ञेय असं म्हणतात. किंबहुना पांडवांजो आगवेची असे आगवा. आता इथे या वहीमध्ये आणि विषय संपवून टाकतात. किंबहुना म्हणजे फार काय सांगायचे अर्जुना, आगव्याची असे आगवा. सगळं विश्व हे कोणामुळे? विश्वाच्या रूपाने ओतप्रोत कोण भरलेलं आहे? परमात्माचं आहे. दिसतं हे जे विश्व आहे, सर्व विश्वामध्ये व्याप्ती कोणाची आहे? परमात्म्याचीच व्याप्ती आहे. बरं का? त्याचं का ज्ञान झालं म्हणजे विश्व मावळत हवा. जोपर्यंत त्याचं ज्ञान होत नाही तोपर्यंत आपल्याला विश्वरूपाने प्रतीती राहायचं. एकदा ज्ञान झालं की आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान झालं म्हणजे विश्व काय होत असे. आणि आपल्या स्वरूपाची जर ओळख नसेल मग मात्र विपरीत ज्ञान होत असे. मग देहाचे धर्म आपल्या ठिकाणी, देह म्हणजे मी आणि मी म्हणजे देह. देहाचे धर्म मग आहे का नाही, मी काळा आहे, मी गोरा आहे, सगळे स्थूल शरीराचे धर्म, सूक्ष्म शरीराचे धर्म सगळे आपल्या ठिकाणी. मग मी नाही का अशक्त आहे, सशक्त आहे वगैरे अनेक. मी जन्मणार आहे, मी कोण आहो? मग हे सगळे धर्म कोणाचे आहे मुळात? आणि कोणाच्या ठिकाणी घेतो? तात्विकदृष्ट्या विचार केला तर मरणार आहे नाही, जन्मणार आहे नाही, काही नाही. ब्रह्म कुठे जन्मत असेल? बरं, गीताकार सांगतात ना, न जायते म्रियते. अज्ञान असल्यामुळे सगळे देहाचे धर्म कोणावर घेतो? आपल्यावर घेत असतो. ज्ञान झालं तर माझा त्याच्याशी काही संबंध आहे. देहाचा अहंकार संपला की संसार काय झाला? संपला. अहंकारामुळे काय आहे? हा संसार आहे. तुमच्या गीतेच्या 14व्या अध्यायामध्ये हा गोड विषय आलेला आहे. म्हणून अर्जुना, जे तो नाही रे गावात बैत एकमेव परमात्माच आहे. एखादी साखर असते, गोडीशिवाय त्याच्यात काहीही नसते. खारटपणा, तिखटपणा याचा साखरेशी काही संबंध.
आगबाची असे आगबा जेथ नाही रे गावात बैत भावाचे, जे देखलिया सभे दृष्ट द्रष्टा आगवे आणि एकवट कालवे सामर. ज्याचं काय एकदा दर्शन झालं म्हणजे मग देखलियाची सवय दृश्य द्रष्टा आगवे त्रिपुटी संपून जात असते. नाही का सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय आणि एकवट कालवे सामर. सामरस्य म्हणजे अद्वैत सर्ग संपून जातात. जी स्थिती राहत असते त्याला अद्वैत म्हणतात. वेदांतशास्त्राचा सिद्धांत आहे अद्वैत वेदावाद. एकवट कालवे सामरस्याचे. हे त्रिपुटी आहे. त्रिपुटी परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी आणि ते त्रिपुटी स्वरूप परमात्मा आहे ते पहा. मग त्याची होय ज्ञान नाही का. कोणताही एक होत असते त्याच्याकरता त्रिपुटी लागत असते. हा एक खांब आहे. ज्ञेय झाला, मी कोण झाला, ज्ञाता झाला, मधले काय म्हणाला ज्ञान झाला. काय करायचं कर्ता कर्म आणि नाही आपलं हे विभक्ती प्रत्ययामध्ये कर्ता पुढे कर्म पुढे करण असं आहे. हे तीन आले करे. आता ज्ञान कोणाच्यामुळे होत असे मनच नाही तर ज्ञान होईल. आंधळ्या माणसाला कुठं हे दिसत असते का. पण ज्याचं ज्ञान होते त्याला ज्ञेय म्हणायचं, ज्याला ज्ञान होते त्याला ज्ञाता म्हणायचं. आणि जे होत असते डोळ्याच्या द्वारे त्याला काय म्हणायचं. दृश्य द्रष्टा आणि दर्शन एकवट कालवे सामरस्याचे. संपलं एक नाही का. किती लाकडं असले भिन्न भिन्न जरी असले पण अग्नीत गेल्यानंतर संपलं सर्वाची. संवाद आहे का भेद त्याच्यामध्ये. राखेमध्ये कुठं भेद असते का. किती नद्या ओले नामकण टमकं जोपर्यंत समुद्राला मिळत नाही. आणि एखादा समुद्राला मिळाला म्हणजे मग ते सगळे भेद काय झाला. देखलियाची सवय दृष्टद्रष्टा हे आगवे आणि एकवट कालवे सामरस्याचे. मग त्याची वय ज्ञान ज्ञाता ज्ञेय हन जेणे गमे जे स्थान ते त्याचे. ज्याच्या योगाने आपल्याला हा ज्ञाता आहे ज्ञान आहे वगैरे असं जे ज्ञान होतं ते सर्व संपून जात असतं. आणि जेणे गमे जे स्थान ते ज्या सर्वांचा लय ज्या तत्वामध्ये होत असते त्यालाच काय म्हणतात ब्रह्म अंतिम तत्व. जैसे सर्दी आले काक होती एक तैसे साध्य साधना दे कैक्याची दे. सर्दी आले एखादा कोणीतरी काक असतो आणि तोही नाही का दुकानदार माणसं सगळे आपल्या ह्याच्यामध्ये पाहतो किती आढावा आहे किती आणखी खर्च झाला फायदा किती झाला वगैरे असं गणित करतो. कुठपर्यंत उत्तर येत नाही. एकदा उत्तर आलं तर गणित करण्याचं काम. अर्जुना जे ठाई नसरे द्वैत्वाची बाई आणि असो जे हृदय सर्वांच्या. अर्जुना जे ठाई नसरे द्वैत्वाची बाई म्हणून अर्जुनाच्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी धुंडाळून जरी आपापा मागायला लागलं. द्वैत नावाची वस्तू त्रैकालिक जनता हवा. तिथे कुठे आहे का साखरेमध्ये का कुठे काही तिखटपणा असतो का. नाही म्हणत तुम्हाला दिसत नाही चांगले डोळे घेऊन जायला. साखरेमध्ये जसं खारटपणा तिखटपणाचा काय असतो. कोणीतरी ग्रस्त आपला लॉजमध्ये गेला वगैरे असं काय त्याने भेळ मागितली बा. मग ते खायला सुरुवात केली. त्याला गोड वाटायला लागलं. काय वाटायला लागलं त्याने विचार केला म्हणलं आपण ते काही मागितलं नाही आपण तर खारा मागितला. मग गोड जास्ती दिसते त्याचं बिल द्यावं लागेल ना नाही का. तिखट मिठाचं जसं बिल द्यावं लागते तसं गोडीचं काय बिल द्यावं लागलं.
मग त्याने विचारलं, म्हणलं का मी तो गोड काही मागितलं नाही. मॅनेजरला विचारलं, म्हणलं हे आलं कुठं, चौकशीला सुरुवात. मग न मागता नाही आलं कसं. मग ते चाललं बघा. देणाराला विचारलं, म्हणलं असं काय नाही म्हणायला लागलं, मी भेळच दिली. अरे मग गोड. मग असं होता म्हटलं ती बशी आणली होती ना, त्या बाईला विचारलं, म्हटलं हे कसं काय आहे. तिनं सांगितलं, म्हणलं हो ते बशी आणली. ते काय झालं होतं त्याच्यापूर्वी कोणीतरी श्रीखंड खाऊन गेला बा. काय खाऊन गेला. आता ते त्याच्यामध्ये श्रीमंत माणसाचं खाणं कसं असते, ते का पूर्ण खात असते का, अर्ध टाकते अर्ध त्याने अर्धच श्रीखंड खाल्लं नाही, अर्ध काय केलं. आणि त्या बाईने काय केलं, बशी धुतलीच नाही. आणि ते श्रीखंड काय राहिलं तसंच राहिलं. मागितली वेळ जण लागते गोड. मग कोणी कोणाची येते, श्रीखंड. हे काय कशा करता हे सांगितलं बरं का. जैसे सरळ लेख हाक होते एक, साध्य साधनात ऐक्याची येते. जसा तो आणखी लिहिणारा मनुष्य सगळ्यांतर उत्तर एक येते, त्याप्रमाणे अर्जुनांचे ठाई नाचरी द्वैताची वही. या ठिकाणी द्वैताचा काहीही संबंध, प्रत्येकाचा स्वभाव भिन्न भिन्न असतो. अन्याच्या ठिकाणी येईल तर तो त्याचा स्वभाव मधला येणार नाही. तिखटपणा कोणाचा आहे, मिरचीचाच आहे. गोडपणा कोणाचा आहे, अन्याच्या ठिकाणी असू शकत नाही. हे असं हृदय सर्वांचे असे. का म्हणला एवढं तुम्ही जे वर्णन केलं ते तत्व आहे तरी कुठेही ते सांगतात. तैसा मी हृदय, जे हृदय सर्वांचे असे, हृदय सन्निविष्ट आपल्या याच्यामध्ये सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे बुद्धीस्वर ते वस्तू आहे. नाही तर जड कसं काम करते. ज्या अर्थी जड काम करते त्या अर्थी कुणाची तरी शक्ती असली. एखादा म्हणायला लागला, म्हणलं प्राण आहे म्हणून हे सगळे करते, पण प्राणाच्या ठिकाणी असणारी शक्ती कोणाची आहे हे असं आहे ना. काय जेवढे काही असेल त्यावेळेला त्याला शक्ती प्रदान करणारे तत्व ब्रह्मानंद आहे. सगळ्या गाड्या चालत असते, सर्व येत असे. या सर्वाला कारणीभूत जर कोण असेल तर वीज आहे बघा. वीज जर संपली तर लाईट काय होते, पंखाही सुद्धा काय, कारखाने बंद पडतात बा. काय पडतात, काय झालं म्हटले लाईन गेली ते. सर्वांच्या हृदय असे. इथे क्षेत्रम तथा ज्ञानम चोक्त उत्तम समासतः मद्भक्त येतात विज्ञाय योगपात. इथे क्षेत्रम तथा ज्ञानम. आम्ही तुम्हाला या अध्यायामध्ये प्रारंभी काय सांगायला सोड. इदम शरीरम कोणते क्षेत्र, क्षेत्र सांगितलं बा. पुढे ज्ञान सांगितलं. ज्ञान सांगितलं अमानित्व अदम्यत्व अहिंसा. पुढे त्याच्याबरोबर अज्ञान सुद्धा सांगितलं. क्षेत्र पुढे ज्ञान, पुढे अज्ञान. आणि उत्तम समास ज्ञेय सांगितलं. ज्ञेयात प्रवक्ष्यामी यज्ञात्वामृत विष्णुते. समासता म्हणजे थोडक्यात सांगितलं. कारण हा ग्रंथ असा आहे, भगवद्गीता सर्वांचा आणखी मृगातून ग्रंथ आहे. चांगली गीता जर झाली नाही तर ग्रंथाकडे जाण्याची काय नाही असं आहे ना. सगळं महाभारत हे बा, सगळा वेद महाभारतात आलेला आहे. कोणत्यात, महाभारतामध्ये भगवद्गीता आलेली आहे. मग सगळं महाभारत कोणामध्ये आहे, गीतेमध्ये. असं आहे. एक गीता जरी चांगली झाली, इतर ग्रंथाचे सगळे प्रमेय आपल्याला याच्यामध्ये सूक्ष्म रूपाने काय होतात,
अमृतामध्ये सगळे गुण कोणात साठलेले असतात. आहे का? थोडं जरी मिळालं माणसाला अमर करते की कोण. असं गीतेमध्ये सगळ्या ग्रंथाचा राजा जर कोण असेल तर श्रीमद. म्हणून तर तुम्हाला कल्पना आहे का आपल्या पोराईला ते शृंगेरी पीठाचे शंकराचार्य होते. जो गीता पाठ करेल त्याला 21,000 द्यायचे. किती? बऱ्याचशा पोरायला शेवटी कंटाळून गेले. म्हटलं किती पैसे द्यायचे. आता सारे इथून काय व्हायचे. गीता पाठ करूनच जायचं. बरं काय घेणं नाचते देणं नाचते काय. बऱ्याचशा पोराला काय केलं पैसे आणलेला. वेद पाठाला 1,00,000 द्यायचे. बा किती? 1,00,000 द्यायचे. मग कशा करता द्यायचे. या ग्रंथाचा सगळीकडे काय व्हावा, त्याचा परिणाम व्हावा. म्हणून अलीकडे तुमच्या याच्यामध्ये नाही का गीता प्रेसवाले काय करतात, किती स्वस्तात तुम्हाला पुस्तक. तिथं बाइंडिंगला पैसे जास्त लागते. कशाला? तितकी तर किंमत बाइंडिंगची जास्त होत असेल तरी फुकट देण्यापेक्षा वाचणार नाही कोणी म्हणून काहीतरी पैसे घ्यायचे. प्रचार करणारी जी गोरखपूरची शक्ती आहे. मद्भक्त येतात विज्ञाय. आमचा आणि भक्त या गीतेला जाणून मद्भाव पद्धती. याला जाणूनच जीवात्मा अमर स्वरूपाला प्राप्त होत असतो. शरीराने अमर होऊ शकत. मुक्त जरी झाला तरी त्याचं शरीर राहतं का? मुक्ताचे नाचणे शरीराचा काय कोणाचंही मग शरीर मुक्ताचे प्रारब्ध संपलं मुक्ताचा देह काय होतो. पण तो कोणत्या बोधावर येत असतो. देहाला मी म्हणत असतो चिदानंद रूप मी वासुदेव या बोधावर. तर देहाला मी म्हणत असतो का देहाचा नाही आमचा काही देह नव्हे मी हे अनवर लावरे या बोधावर देह. हे तुझं पुढा अधिक क्षेत्र स्वाडा दाविले फाडो वाडा विवांचुनी. म्हणून अर्जुना तुला एक क्षेत्र आम्ही तुला एक क्षेत्र आहे बरं का. तुझं पुढा दाविले स्वाडा म्हणजे स्पष्टपणे उकल करून आम्ही तुला हे काय केलेलं आहे दाखवलं आहे. इदम शरीरम कोणते क्षेत्रमित्य विधीयते एतज्ञ व्यक्ती संप्रंशते. तसे क्षेत्रापाठी जैसेने देखची दिठी आणि ते ज्ञानही कीर्ती सांगितले. अमानितो मदमितो अहिंसा. ज्याच्यात पापाने पुण्य उत्पन्न होते त्याला क्षेत्र म्हणायचं. आणि पुढे ज्ञानही तुला आम्ही काय केलं सांगितलं. अज्ञाच्या बरोबर काय सांगितलं. अज्ञानसुद्धा सांगितलं. नियम येतात अन्यथा. अज्ञानही कौतुक आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये ज्ञानाचं भरपूर वर्णन केलेलं आहे त्या श्लोकामध्ये. पण फक्त अज्ञान म्हणून सांगितलं आहे. नाही लागा श्लोक नियम येतात परोक्षाला. नाही अज्ञानम येतात अन्यथा हा श्लोक आहे. नाही नहि ज्ञानेन सदृश्यं नहि ज्ञानेन सदृश्यं पवित्रमिदमिति यो संस्कृत कालेनात्मनि विद्यते. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमेव विद्यते. नाही ज्ञानेन सदृशं पवित्रमेव कालेनात्मनि विद्यते. कार्यात्मनि विद्यते. 13व्या म्हणला श्लोक आहे. अध्यात्म ज्ञान नित्यत्व अज्ञानम येतो.
इथे आले. फक्त अज्ञान शब्द आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावरती 20-25 ओव्या काढल्या. जीवाला ते अज्ञान काय झालं पाहिजे नाही का. हे अर्जुला जोपर्यंत आपलं मी अज्ञानी कळालंच नाही बा, तोपर्यंत देवाला शिकवायला लागला. म्हणलं तुला काही कळत आहे का. मग देवाने सांगितलं अजून आपलं अज्ञान कळालेलं. अज्ञान कळावं लागत असताना एका बाईला 2 पोरं, एक पोरगं नापलं, एक पोरगा 5 झाला. मग त्या बाईने आपल्या पोरगा 5 झाल्यामुळे त्याला पेढे बिडे वाटले आपले सगळे. दुसरं जे पोरगं होतं ते हसत येऊन राहिलं तिकडून आणि ते म्हणायला लागलं. म्हणलं आईला, आई म्हणलं काय कर, पेढे वाट. अरे म्हणलं असं काय आहे बरं. नाही गुरुजी म्हणतात तू नापास झाला. त्याला नापासचा अर्थ कळालेला. कळाला असता तर पेढे वाटले, हसत आला असता का रडत आला असता, मग कळावं लागत असतं. तसं अर्जुनाला आपलं ज्ञान काय झालं नाही. मग म्हटलं अशोचानन शोच असतो गताच होण्यात. मग त्याला आपलं अज्ञान कळालं नाही का. मग नाही कार्पण्य दोष होत कशात कल्याण आहे आम्हाला समजत नाही, तू काय कर. मग शिष्यत्व प्रगत केलं. काय केलं. शिष्यच ते म्हणून आम्ही कौतुकी अज्ञानाची रोग करी नये. जेव्हा आहे नाही तुझी टेके पण आता मोठ्यांचं देणं असते ते काय. म्हणजे एक सांगा म्हटलं तर परमात्म्याने किती सांगितलं नाही का. त्याचं म्हणजे विद्यार्थ्याच्या ज्या गोपाळाच्या ह्याच्यामध्ये मोठ्याचं देणं म्हणजे काय नाही दृष्टांत म्हटलं. किती मोठी पंगत केली एखाद्या माणसाने, फारच झालं तर 50 रुपये देईल, नाही तर 100 रुपये देईल. आणि एका नाशिक 5,000 किती आहे. इतकी दक्षिणा कोण देऊ शकते. शक्य आहे का. आपण झालं तर परत झालं 10,000ची देणगी, नाही तर 25,000ची देणगी, 5 कोटीची. आहे नाही तुझी टेक आहे दृष्टांत सांगितलं. आता भगवान श्रीकृष्ण म्हणजे वेदच स्वरूप आहे. समुद्रामध्ये पाण्याचा अंत लागतो का. सूर्याच्या ठिकाणी प्रकाशाचा अंत लागतो का. ज्याचा एक किरण बुकवला तर ब्रह्मांडातला अंधकार काय करतो. मग देवाच्या ठिकाणी वेदार्थ सागर. ज्ञानेश्वर महाराजाच्या ठिकाणी किती ज्ञान होतं सांगता येईल का. विवेका सागर असं दृष्टांत आलंय म्हणून इथे सांगितलं. आता हे रोकडे उपपत्तीचे आणि पवाडे निरुपले एवढे ज्ञेय जायचे. त्याचप्रमाणे आम्ही पहिला ज्ञेयसुद्धा सांगितलं. ही आगवीच विवंजना बुद्धीवरून अर्जुना मत्सिद्धी भावना माझी येते. मग हे सगळं ज्ञान कुणामध्ये राहत असतं. बुद्धीमध्ये. म्हणून त्या बुद्धीमध्ये हे ज्ञान ठेवून मत्सिद्ध भावना माझी येते. माझ्या स्वरूपाला काय होतात. देहादी परिग्रही संन्यास करून पायी आणि जीव माझ्या ठाई वृत्ती केला. तेव्हा हे ज्ञान कोणाला प्राप्त होत असते नाही का. त्याच्यामध्ये ज्ञानाची साधनं ज्याला सांगत असताना त्याच्यामध्ये आपला उद्धार व्हावा हे ज्याच्या चित्तामध्ये असते तोच ज्ञानाकरता काय करतो. ते विचारसागरामध्ये मुमुक्षुत्व असावं लागतं. काय जिज्ञासा नसेल तर त्याच्यामध्ये उपेक्षेने पाहतो. कशाने पाहतो. आणि ज्याच्या ठिकाणी जिज्ञासा असेल तो अर्जुनाच्या ठिकाणी जिज्ञासा कायम आहे. पुन्हा सांगा म्हटलं हा विषय काय करा नाही का. 7व्या अध्यायामध्ये जरा मरण मोक्ष आहे थोडक्यामध्ये सांगून गेले. लगेच पुन्हा अर्जुन म्हणायला लागला. म्हणलं आहे थोडं सांगून काम भागत नसते. भरपूर वाढा
अधिक विचार केला त्याचा विचार कधी करू.